जय श्रीराम. मी आहे आता सध्या धानोरा या गावामध्ये आणि जिथे चतुर्वेद महोत्सव होणार आहे त्या ठिकाणी. आणि माझ्यासोबत आहेत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज. महाराजजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आता जवळ आलेली आहे आणि काम सुरू होण्याच्या आधीपासून म्हणजे गावकऱ्यांच्या तुम्ही संपर्कात, गावकऱ्यांचा तुम्ही जोही शब्द दिलात, गावकरी पाळतायत आणि आता काम पूर्णत्वाला येत आहेत, तुमच्या काय भावना आहेत? या आपल्या धानोरा गावामध्ये पुरातन ऐतिहासिक जागृत असं आपलं सतपंथ ज्योत मंदिर आहे, जिथे गौमातेच्या शुद्ध तुपाची अखंड ज्योत प्रज्वलित आहे. आणि सुरुवातीपासून आदली जी पिढी होती त्यांनी त्यावेळी जे आवश्यक होत्या त्या व्यवस्था मंदिरात केल्या आणि आता परत बऱ्यापैकी मंदिर जीर्ण झालेलं होतं, म्हणून आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार करतो आहे. आणि सुरुवातीपासून म्हणजे मी फैजपूर मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार केला तिथेही 428 वर्ष झाली अखंड ज्योत प्रज्वलित आहे, ती परंपरा आहे. तर तिथेही मी रिनोव्हेशन केलं तर मला असं वाटत होतं की तसंच जीर्णोद्धार आणि तसंच सुंदर मंदिर धानोऱ्याचं असलं पाहिजे. मी अनेक माझ्या प्रवचन कार्यक्रमात धानोऱ्याला ही अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनाही त्याचा आनंद होत होता, परंतु कार्याला सुरुवात होत नव्हती. बरोबर. त्याचं कारण मुख्य असं होतं की माझी त्यांची इच्छा, परंतु आर्थिक नियोजन कसं करावं हा एक भाग होता. परंतु मग मी परत ते बोललो आणि मग प्रत्यक्ष मी म्हटलं की कामाला सुरुवात केली तर मग ते काम संपेल, सुरुवातच केली नाही तर ते संपत नाही. म्हणून मग मी त्यांना सांगितलं आपल्याला काम करायचं आहे. त्यांनी पण सांगितलं परमेश्वरावर आपण सोपू आणि कार्याला सुरुवात करू. त्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास, परमेश्वराची कृपा, त्या कामाची सुरुवात झाली आणि आता सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय असं मंदिर पण त्या ठिकाणी निर्माण झालं. जीर्णोद्धार मंदिराचा त्या ठिकाणी झाला, रिनोव्हेशन पूर्ण आता कंप्लीट झालेलं आहे. आणि मी गावकऱ्यांनी मी ज्या ज्या काही सूचना दिल्या की हे इथे असं असलं पाहिजे, इथे असं असू नये, मी जे जे काही सांगितलं त्या सगळ्यांनी ते ऐकलं की इथे कोणत्याही वेगळ्या प्रकारचे बोर्ड नसतील वगैरे, असं मी जे जे काही म्हणजे त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिला. आणि मग माझी जबाबदारी जास्त होती की आता हे सुंदर झालं पाहिजे. म्हणून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की हे मंदिर सामूहिक आहे, सर्वांचं आहे. सगळ्यांच्या सूचना आपण लक्षात घेतल्या पाहिजे, परंतु सगळ्यांनी मला फ्रीडम दिला की तुम्ही सांगाल तसंच होईल. म्हणून मलाही आनंद वाटला आणि या एकमेकावर असलेल्या विश्वासाचं ते प्रतीक आहे की सुंदर झालं. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमच्या मनासारखं झालं, माझ्या मनासारखं झालं. बरोबर. माझा दुसरा प्रश्न आहे महाराज तुम्हाला की सध्या कलियुग चालू आहेत. कलियुगामध्ये भगवान कल्की यांच्या मूर्तीची पूजा असेल, त्यांचं नामस्मरण असेल, याला आध्यात्मिक किती महत्व आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. परमेश्वराने सूत्र दिलंय की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि धर्माचं उत्थान करायचं असतं, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, म्हणजे ह्या दृष्टांचं निर्दालन करण्यासाठी, साधूंचं, सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी मी माझा अवतार प्रगट करत असतो. हे परमेश्वराने दिलेलं वचन आहे. त्यानुसार त्या त्या युगामध्ये परमेश्वर आले आणि हे त्यांनी कार्य केलं. त्याच पद्धतीने आता कलियुगामध्ये जेव्हा ही ग्लानी येईल तेव्हा परमात्मा विष्णू आपला 10वा अवतार प्रगट करतील. म्हणजे परमेश्वराच्या एकूण 24 अवतारांची संकल्पना आहे आणि मुख्य 10 अवतारांची. तर 10 अवतारांमध्ये म्हटलं तर दशम अवतार बाकी आहे आणि पूर्ण 24 अवतार म्हटले तर 24वा अवतार शेष आहे. 24वा आणि मुख्य अवतारातील 10वा म्हणजेच निष्कलंकी नारायण, ज्यांना कल्की भगवान म्हणून पण आपण ओळखतो. तर ज्यावेळी कलियुगाचा अंतिम समय आहे त्यावेळी परमात्मा आपला तो अवतार प्रगट करतील. आणि या कलियुगामध्ये जसं ते युगावतार म्हटले जातात की त्या त्या युगामध्ये त्या त्या दैवताचं नामस्मरण आणि पूजन सांगितलंय. तर कलियुगामध्ये कलियुगाला तारण्यासाठी, कलियुगातील सज्जनांना तारण्यासाठी जे विष्णू भगवान जे केव्हा कृष्ण, नरसिंह, राम बनून आलेत, तेच श्रीकृष्ण, नरसिंह, श्रीराम आता निष्कलंकी नारायण म्हणून येतील. तर त्यांचं आपण पूजन करावं, त्यांचं स्मरण करावं असं संप्रदायाला अपेक्षित आहे आणि त्याला महत्त्व संप्रदायामध्ये दिलं जातं. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या शब्दाला मान आहे, लोक तुमचं ऐकतात.
या कार्यक्रमाला हिंदूंना बोलवण्यासाठी काय सांगाल? जेव्हा या कार्यक्रमाची रचना मी दिली हम्म. तेव्हा मी सर्वांना विनंती केली की याचं आयोजक हम्म. सकल हिंदू समाज असं राहील. बरोबर. आणि दुसऱ्या सेकंदाला ग्रामस्थांनी ते स्वीकारलं. हे ग्रामस्थांचं मोठंपण. आणि त्या पाठीमागे माझा हेतू हाच होता की आपण हा धार्मिक उत्सव करतोय तर सकल हिंदूंनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, बरोबर. सगळ्यांनी एकत्रित यावं, हा त्या पाठीमागचा एक मुख्य उद्देश होता. आणि हिंदू धर्म जो आहे तो समरस व्हावा, वेगवेगळ्या जाती समाजातील लोकांनी एकत्रित यावं. बरोबर. म्हणून आपण सकल हिंदू समाज असं म्हटलंय. तर जर ग्रामस्थांची ही इच्छा आहे, आपण त्या पद्धतीने आयोजन करतोय, तर सकल हिंदू समाजाच्या वेगवेगळ्या संप्रदायाच्या पंथाच्या अनुयायांनी आणि संतांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आज जर आपण बघितलं हिंदू धर्मातील जे वेगवेगळे संप्रदाय आणि समाज आहे बरोबर. थोडं विभक्त होताना आपल्याला दिसत आहेत. आपली पूजा पद्धती वेगळी असू शकते, परंतु आपण शेवटी एकच आहोत, एकच एका आहोत. देहाचे अवयव. बरोबर. म्हणजे देव तिथे एकच आहे. एकच आहे. आपण वेगवेगळ्या नावाने बोलवत असतो, पुकारत असतो. म्हणून आपण एकत्रित येऊन या हिंदू धर्माची, राष्ट्राची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. आज ध्वजारोहण झालं. जे ध्वजारोहण आपल्या परिसरातील प्रत्येक समाजाच्या एक एक प्रतिनिधी जोडप्याकडून आपण पूजन केलं. वा. हा पण एक मोठा संदेश आपण या माध्यमातून दिला. 14 तारखेला जी सभा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून समरसता संत संमेलनाची सुरुवात सगळे संत करतील. बरोबर. या माध्यमातून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे, आपण सर्वांनी समरस होऊन राष्ट्राला आणि हिंदू धर्माला मजबूत करायचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. म्हणजे एकंदरीत हा जो कार्यक्रम आहे तो किती भव्य दिव्य असेल हे सर्वच आपल्याला महाराजांनी सांगितलं. आणि हिंदूंनी जातपात विसरून धर्म म्हणून एकत्रित येणं किती गरजेचं आहे हे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजेल. सर्वच हिंदूंना नम्र विनंती आणि आव्हान, आमंत्रण की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की यावं. आणि 14 तारखेला जे आपलं धर्मसभेचं आयोजन आहे त्या सभेला सुद्धा नक्की यावं. सर्वांना मनपूर्वक जय श्रीराम. जय श्रीराम.